जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेले असून जर सोडले, बंदोबस्त मराठी करणार. हा. पाटील साहेब, तुम्ही सतत हे म्हणताय की तपास जनतेने जर घेतला तर यांना अवघड जाईल. तुम्हाला असं वाटतंय की हे जर नाही झालं तर जनतेचा उद्रेक होईल? मी आता काय म्हणत नाही, पण एवढंच सांगतो, तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार. शेवटी बाबा, मारावं कसं याला सुद्धा खूप किंमत आहे. त्याच्या अंगात सुद्धा बघू वाटत नाही संतोष भायांचं. भयंकर आहे ते. इतका निर्गुणपणे खून या राज्यात आणि देशात पहिल्यांदा झाला असं. त्याच्यामुळे सुट्टी नाही. तुम्हाला आरोपी सापडत नाहीत? अरे चिलट, ते तुम्हाला सापडणार काय? मग जनता सापडी. तपास जनतेला घ्यावा लागणार. मी मग जे बोलतो ते करत असतो. मी सुट्टी देत नाही. कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज तुम्ही जीव घेणार, कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार, जीव गेला, न्याय नाही मिळणार कधीच. ते आरोपी अटक नाही होणार. ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं, ते तर मध्येच पाहिजे. मग ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर असू दे, शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे, नाही तो कुठं असू दे, तो गेलाच पाहिजे. हे मुख्यमंत्र्याचं काम आहे. नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे. मी तर सोडणारच नाही. दादा, कोण वाचवते बीडच्या आरोपींना असं तुम्हाला वाटतंय? आता सरकारच म्हणायला लागेल ना वाचवत आहे. सरकारमधला कोण वाचवत? अरे सरकारमधले वाचवत म्हणजे सरकारच सगळं त्यांचंच आहे. सरकारच त्यांचं आहे. दादा, जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसले, जर तुम्हाला निघत नसले, संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं, कोणी कोणाला फोन करून सांगितलं, नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं, हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत. आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्यावर 10-15 वर्ष 20 वर्षापूर्वी अन्याय झाला होता ते सगळे बाहेर निघायला लागले. कोणाचा खून झालेला आहे, कोणावर 307 झालेली, कोणावरच्या ॲट्रॉसिट्या दाबलेल्या आहेत तिथल्या, कोणावरती बळच करायला लावलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले. कोणावर किती अन्याय झाला, कोणाचे पैसे दाबले, कोणाचे जमिनी दाबल्या, कोणाचे प्लॉट दाबले, हे सगळं बाहेर निघायला लागले. लोक स्वतःहून आता बाहेर पडला. आणि समाज लोकांनाही सांगतो, तुम्ही कोणत्या जातीचे असाल, जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा, सांगा. एसपींना त्यांना येऊन सांगा असे झाले, कसं काय कारवाई होत नाही बघू. आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा सांगतो, ते आरोपी तातडीने डांबा तुम्ही. त्यांना एकालाही सोडू नका. ज्या मागण्यात जे त्याच्यात सापडतील, जे पाठीमाग घालतील, कोण आमदार फेमदार मंत्री फंत्री त्याच्यात असं सगळे घाला. दादा, सुरेश धस सातत्यानं हा मुद्दा रेटून धरतायत, विधिमंडळात असो किंवा बाहेर सातत्यानं ते पाठपुरावा करतायत. कसं पाहतात? तिथं समाजाचा, तिथं राजकारणाचा काय विषय? त्याच्यात राजकारणाचा विषय नाही. एक लेकरू गेलं, त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असलं, त्याच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभा राहणार. तो कोणत्या पक्षाचा असू द्या, नाही तर कोणाचा असू द्या, त्याशी देणं घेणं नाही. आणि 28 तारखेला मोर्चा आहे, त्याच्यात सुद्धा कोणी राजकारण नाही आणायचं, कोणीच. कारण संतोष भैया देशमुखांच्या मुलीनं आव्हान केलंय की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळेजण 28 तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा. तो जनतेच्या वतीनं मोर्चा आहे. बीड जिल्ह्यातल्या सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे. मग त्याचं राजकारण नको बघा. कोणाला निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू. कोणी म्हणू नका मी या पक्षाचा कसा आहे, मी सत्ताधाऱ्याचा आहे, मी कसा जाऊ. एका लिकीनं हाक दिली, त्या लिकीच्या हाकेला ओ देऊ. 28 तारखेला सगळ्यांनी सहभागी व्हा. सूर्यवंशी कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही आणि बीड सारखा जर मोर्चा परभणीमध्ये निघाला तर मराठा समाजाला तुम्ही काय आव्हान करणार आहे? हे बघा, आता मुख्यमंत्री या मागण्यावरती काय करतात, मी तर आज उद्या किंवा आजच गाडीत बसलं कीच बोलणार आहे. सरकार ते बोलतो का नाही ते मीडियाला सांगणार आहे. हा, पण मी हे आत्ताचं कथन सगळं अगोदर सरकारशी करणार. मला आधी त्यांच्याशी बोलून द्या, मग आपला दणका पुढं असतो. परभणीच्या घटनेवर बोलणार तुम्ही मुख्यमंत्र्यांना? मग का नाही बोलणार? आणि मग कोणाशी बोलायचं? तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याशी बोलू. आणि मग हे काय आलंय तिथं? हे कशाला आहेत? हे काय नुसते खुर्च्यावर बसायला येतो नाही, इमानाने हेलिकॉप्टरने हिंडायला? हे प्रश्न गरीबाचे सोडावच लागणार आहेत. आणि त्यांना रोज जर जनतेचा अंगावर घ्यायचा नसला, मग त्यात शेतकरी असेल, दीनदलित गोरगरीब दलित बांधव असेल, त्याच्यात मुस्लिम असेल, त्यात वारकरी संप्रदाय असेल, त्यात हिंदू असेल, कोणी असो, गरीबाच्या मदतीला मनोज जरांगे जाणार. नाही सोडलं की घोडे लावणार. धन्यवाद. व्हॅलिडिटी होत नाहीये बोलतो मी सरकारला सांगितलंय. नाही पैशाची मागणी केल्यावर तो वाजवलाच. मग ज्यांच्या तक्रारी असतात त्यांनी आंतरवालीला फोन करून सांगा, त्याला लगेच कार्यक्रम लावायला लावतो. त्याला सुट्टी नाही. पण सरकारला मी सांगितलंय सुद्धा की तुम्ही त्या शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत वाढ द्या.
आणि नोंदी शोधायचं काम तातडीनं सुरू करा. ज्यांचे प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत ते कक्ष स्थापन करून वितरित करा. व्हॅलिड दिल्या जात नाहीयेत त्याही द्या. आणि आता नवीन मुद्दा तुमच्या माध्यमातून, जर कोणी पैसे मागत असलं त्याला कायम घरी जाऊ द्या. ट्रान्सलेशन सुद्धा होत नाहीये, ते सुद्धा बंद आहे. मोडी वगैरे जे असतात हा त्यांच्याकडे अभ्यासक कमी होते, त्यांना तेही वाढवून द्यायचे सांगितले. म्हणजे उर्दू असतील, फारसी असतील, मोडी लिपीचे अभ्यासक असतील, मनुष्यबळ वाढवा हेही सांगितले. त्यांनी सांगितलं होतं 25 पर्यंत करू, 24 पर्यंत करू, म्हणजे आजच्या. आणखीन 1-2 दिवस वाट बघू, नाही तर मग 25 जानेवारीला यांचा धुपणच काढितो सगळ्याच, यांना सोडितच नाही आता. दादा आता थेट वाकोडे साहेबांच्या घरी आणि तिथून मसाज ते येत्या 28 तारखेच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलेलं आहे. हा लढा आता जनतेनं आपल्या हातात घेतलाय. एका लेकीनं हाक दिलीय, त्यामुळे कोणत्या पक्षाचं कोण आहे हे विसरून सर्वांनी साथ द्या असं आवाहन मनोज जरांगे पाटील करतात. म्हटलं होतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या स्वतंत्र लढाव्या लागतात. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उत्सुक असतात, प्रत्येकाला संधी द्यावी लागते. महायुतीचा महापौर हा येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बसेल. सर हिंदी में जाना चाहेंगे आज क्या क्या मीटिंग में डिसाइड हुआ, किस बारे में मीटिंग किस तरह? मुंबई भारतीय जनता पार्टी के कोर कमेटी की बैठक आज थी. इस बैठक में मुंबई महानगरपालिका के चुनाव के दृष्टिकोण से तैयारी के बारे में जो आंकड़ी है वो की गई है और आने वाले समय में मुंबई महानगरपालिका को भ्रष्टाचार से बाहर निकालने के लिए और माननीय प्रधानमंत्री मोदी जी का एक है तो सेफ है का नारा ये आगे लेकर जाने के लिए मोदी जी के विजन में विश्वास रखने वाला और देवेंद्र जी के नेतृत्व में काम करने वाला महायुति का महापौर ये मुंबई शहर में लाने के दृष्टिकोण से जो तैयारी करनी चाहिए उस तैयारी के बारे में आज के बैठक में बात हुई है. तर आशिष शेलार यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेसंदर्भातली एक महत्त्वाची बैठक मुंबईत आयोजित केली गेलेली होती. सर्व आमदारांची या बैठकीला उपस्थिती होती. अमित साटम सध्या बोलत होते. इकडे खासदार संजय राऊतांनी सरकारवर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. दारू परवान्याच्या मुद्द्यावरनं टीका करताना संजय राऊतांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत ही टीका केली. लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि घराघरात दारुडे निर्माण करायचे अशी पैसे कमावण्याची योजना असल्याचा हल्लाबोल राऊत यांनी केलाय. त्यामुळे राऊतांच्या वक्तव्यामुळे नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे. लाडक्या बहिणींना 1500 देण्यासाठी घराघरात दारू पोचवा असं एक नवीन व्हिजन यांचं दिसतं आहे. म्हणजे बहिणींना 1500 रुपये द्यायचे आणि त्या बदल्यात बहिणींच्या घरामध्ये बेवडे दारुडे निर्माण करायचे, नवरे भाऊ मुलं अशी योजना पैसे कमवण्याची दिसते. आणि ही अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंक लावणार आहे. अजित पवारांसारखा नेता हा विचार करत असेल, अजित पवारांसारखा नेता या बाबतीत महसूल वाढवण्यासाठी, तर ते राज्याचं दुर्दैव म्हणायला पाहिजे. बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे. अशी तरतूद आपल्या घटनेत नाही की एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं, अशी तरतूद आपल्या घटनेत नाही. मुख्यमंत्र्यांनी